देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकार पुरस्कार रमण विज्ञान केंद्र नागपूर, माध्यमिक शिक्षक विभाग, जिल्हा परिषद वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने रमण धमनशील विज्ञान प्रदर्शनी बसचे आयोजन बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथे दिनांक 25 व 26 डिसेंबर रोजी करण्यात आले होते। भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य शुभम बोनके व विद्यारंभ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुनील झवर यांनी केले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून येवता केंद्राचे केंद्र प्रमुख नानासाहेब मुंदे, सरपंच विद्याताई परमेश्वर आमले, पोलीस पाटील सुनील ठाकरे, उपसरपंच सावित्री मडगे, ग्रामपंचायत सदस्य निलेश ठाकरे, श्यामल पाटील, जवाहर नवोदय विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक एस चव्हाण, मुख्याध्यापक विजय भट, रमण विज्ञान केंद्राचे टीम लीडर तथा सायन्स कम्युनिकेटर गौरव अहेर, युनिट कंट्रोलर पवन डाखोडे, टेक्निशियन आनंदराज शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते। वैज्ञानिक होणे मोठी गोष्ट नसून वैज्ञानिक होण्यासाठी तशी विज्ञान दृष्टी निर्माण करण्याचे आवाहन केंद्र प्रमुख नानासाहेब मुंदे तसेच या फिरते विज्ञान प्रदर्शनी विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती विद्यारंभ स्कूलचे अध्यक्ष सुनील झवर यांनी दिली। अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक विजय भट यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच्या परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले। फिरते विज्ञान प्रदर्शनीमध्ये यावर्डी परिसरातील एकूण 12 शाळांनी सहभाग घेतला। त्यामध्ये श्री बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी, जिल्हा परिषद विद्यालय यावर्डी, धानोरा, अनहित, ताथोड, दोनद, गणेशपूर, पिंपरी, भोयर, कार्ली, हजरत अबू बकर उर्द हायस्कूल मनभा, कृष्णप्रभा विद्यालय खेरडा, सोपीनाथ महाराज विद्यालय येवताबंदी, अण्णासाहेब ठाकूर ज्ञानदीप विद्यालय लोणी अरब या शाळांनी सहभाग घेतला। 12 शाळेच्या 506 विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीला भेट देऊन विज्ञानावर आधारित प्रयोग व प्रात्यक्षिक समजून घेतले आणि सोलर सिस्टीम, ड्रॅगन, जंगल बुक, पृथ्वीची उत्पत्ती कसे रहस्यमय व्हिडिओचा आनंद घेतला। प्रदर्शनीत बसमध्ये 20 प्रयोग मांडण्यात आलेले होते। सदर प्रदर्शनीमध्ये 20 विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांनी प्रदर्शनी पाहायला आलेल्या विद्यार्थ्यांना व प्रेक्षकांना माहिती दिली। यावेळी प्रदर्शनी पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट सुद्धा तयार करण्यात आला होता। या सेल्फी पॉइंटचा आनंदही विद्यार्थ्यांनी घेतला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल काकड, प्रास्ताविक राजेश शेंडेकर तर आभार अनिल हजारे यांनी मानले। 16 डिसेंबरला परिसरातील विविध मान्यवरांनी भेट देऊन शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुख्याध्यापक विजय भट यांच्या मार्गदर्शनात शिक्षक राजेश शेंडेकर, गोपाल काकड, अनिल हजारे तथा शिक्षण अंतर्गत कर्मचारी देवीदास काळपांडे, भालचंद्र कवाने, राजेश लिंगाटे, राजू लबडे, राजेश उमाळे आणि राजेंद्र उमाळे यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाची सांगता 26 डिसेंबर रोजी 5 वाजता करण्यात आली। जावेद खान, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, कारंजा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।